शौनक ऋषींनो, यदा मृदे कौरव सृंजयानाम वीरेश्वतो वीर गतिम गतेषु वृकोदरा वीद गदा भीमर्शनम भगवनो रुदंडे धृतराष्ट्रपुत्रही. सूत महाराज म्हणतात 88,000 ऋषींनो, महाभारताचं 18 दिवसाचं युद्ध झालं. त्या 18 दिवसाच्या युद्धामध्ये पांडवांनी कौरवाचे 100 भाऊ मारून टाकले आणि शेवटी भीमानं त्या ठिकाणी दुर्योधनाच्या मांडीवर गदा हाणली आणि तो दुर्योधन धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर रणभूमीवर त्या ठिकाणी पडलेला होता. आणि रणभूमीवर पडलेला असताना त्या दुर्योधनाच्या जवळ द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा जातो आणि तो अश्वत्थामा म्हणतो, अरे राजा, हे जे तुझे संपूर्ण अशा प्रकारचे हाल झाले ना, याचं एकमेव कारण आहे, तू मला त्या ठिकाणी सेनापती बनवलं नाही. राजा, तू त्या लोकांना सेनापती बनवलं की जे लोक मरणारे अशा प्रकारचे आहेत, त्या लोकांना तू सेनापती बनवलं. कारण सेनेचा सेनापती जर मरण पावला तर सेना त्या ठिकाणी जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. तू त्या लोकांना सेनापती बनवलं की जे लोक त्या ठिकाणी मरणारे अशा प्रकारचे होते. राजा, मी चिरंजीव अशा प्रकारचा आहे आणि तू मला जर सेनापती बनवला असतं तर मी त्या ठिकाणी मरण पावलो नसतो. आणि मी सेनापतीच जर मरण पावलो नसतो तर तुझी सेना सुद्धा त्या ठिकाणी मरण पावली नसती आणि आज तुझ्यावर ही परिस्थिती आली नसती. असं अश्वत्थामा दुर्योधनाला म्हटल्याच्या नंतर रणभूमीवर पडलेला दुर्योधन म्हणतो, अरे अश्वत्थामा, मग अजून तरी कुठं वेळ गेला? अजून तरी कुठं वेळ गेला? अजून सुद्धा मी जिवंत आहे. माझी मांडी जरी भीमानं फोडली असन तरी माझ्या शरीरामध्ये अजून सुद्धा त्या ठिकाणी प्राण आहे आणि आताच मी तुला माझ्या सेनेचा सेनापती बनवतो. सज्जनांनो ऐका, त्या राजा दुर्योधनानं आपल्या रक्ताचा एक अंगुठा घेतला, अश्वत्थामाच्या कपाळाला लावला आणि सांगितलं, अश्वत्थामा, आजपासून तू आपल्या सेनेचा सेनापती आहे. काय सांगितलं? आजपासून तू आपल्या सेनेचा सेनापती अशा प्रकारचा आहे. मला सांगा सज्जनांनो, आता त्या अश्वत्थाम्याला असं वाटू लागलं की खरंच आपण त्या ठिकाणी सेनापती झालो काढणू, खरंच आपण त्या ठिकाणी सेनापती झालो काढणू. परंतु सज्जनांनो ऐका, मला सांगा, ज्याचं लग्न नाही झालं त्याला पती म्हणता येणार नाही, ज्याच्याकडं धन नाही त्याला धनवान म्हणता येणार नाही, ज्याच्याकडं पद नाही त्याला पदवीधर म्हणता येणार नाही, तसं ज्याच्या पाठीमाग सेनाच नाही त्याला सेनापती म्हणता येईल का? हो, म्हणता येणार नाही. परंतु सज्जनांनो, या कलियुगातले लोक मानाकरता एवढे हपापलेले आहेत, स्वतःला मान भेटण्याकरता या कलियुगातले लोक नको ते खालच्या स्तराचं कृत्य करण्याकरता तयार होतात. परंतु लक्षात ठेवा, कोणालाही मान अशा प्रकारचा भेटत नाही ज्याचं कर्तृत्व मान देण्या योग्यतेचं आहे आणि ज्याला अपमान सहन होतो. सज्जनांनो, जगातले लोक त्यालाच मान देतात. मान इच्छितो अपमान पावे. म्हणून सज्जनांनो, ज्याला मानाची अपेक्षा आहे त्यानं चांगलं कर्तृत्व करा, मान तुमच्या पाठीमागं आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सज्जनांनो, आता हा अश्वत्थामा मान भेटण्याकरता सेनापती पदाचा मान घेऊन राजा दुर्योधनाला म्हणतो, राजा सांग, आता मी त्या ठिकाणी सेनापती झालो, तुला त्या ठिकाणी तुझी काय इच्छा आहे? असं म्हटल्याच्या नंतर सज्जनांनो, तो राजा दुर्योधन म्हणतो, हे पाय अश्वत्थामा, या महाभारताच्या 18 दिवसाच्या युद्धामध्ये माझे 100 भाऊ मरण पावले, पण पांडवाचा एकही भाऊ मरण पावला नाही. आणि मी मेल्याच्या नंतर माझ्या आत्म्याला चिरशांती मिळावी असं जर तुला वाटत असन तर माझ्या डोळ्या देखत पांडवाचा एक तरी भाऊ मारून आण. आणि असं म्हटल्याच्या नंतर सज्जनांनो, आता तो अश्वत्थामा सेनापती पदाचा मान घेऊन 5 पांडवांना रात्रीच्या वेळेला मारण्याकरता निघतो. परंतु सज्जनांनो ऐका, अश्वत्थामा रात्रीच्या वेळेला 5 पांडवांना मारण्याकरता निघतो, पण पांडवाचं रक्षण करणारा जगाचा बाप तो भगवान परमात्मा होता. आणि लक्षात ठेवा, या जगानं आपलं कितीही वाईट करण्याचं ठरवू द्या आणि भगवंताच्या मनात असू द्या आपलं चांगलं करायचं, या जगातला कोणताच माणूस आपला बाल सुद्धा बाका करू शकत नाही. कारण जाको राखे साईया उसको मार ना सके कोई,
देव राखे तया मारील कोण आणि न मोडे काटा हिंडता वन. सज्जनांनो, भगवंतानं ठरवलं तर आपला कोणी बाल सुद्धा बाका करू शकत नाही. आणि सज्जनांनो, आता त्या ठिकाणी हा अश्वत्थामा 5 पांडवांना मारण्याकरता निघतो. पण पांडवाचं रक्षण करणारा कोण होता? कोण होता पांडवाचं रक्षण करणारा? अहो, संदीप महाराज असं म्हणतात, काही काही लोकांच्या ठराविक जागा असतात. प्रमाण आठवलं तर द्या बरं का. काही काही लोकांच्या ठराविक जागा असतात. तो माणूस जर घरी नसला आणि त्याच्या घरी जाऊन जर आपण विचारलं, का हो मावशी सकाराम तात्या आहेत का घरी? मावशी म्हणतात, नाही हो, ते आताच बाहेर गेले. मग सकाराम तात्या आता आम्हाला कुठं भेटतील? मावशी म्हणतात, हे पहा, त्यांचा रोजचा नित्यनेम आहे, दुपारी जेवण झालं की ते मारुतीच्या मंदिरावर जाऊन बसतात. बरोबर आहे का नाही? काही काही लोकांच्या ठराविक जागा असतात. तसं सज्जनांनो, माझ्या भगवान परमात्म्याची जागा आहे. माझा भगवान परमात्मा जगात वैकुंठात कोठच जर नाही सापडला तर माझा द्वारकेचा राणा पांडवा घरी, हो द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हो द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, हो द्वारकेचा राणा पांडवा घरी, हो द्वारकेचा राणा पांडवा घरी, हो द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, व्यासाची या खुना. हे द्वारकेचा राणा पांडवा घरी, हो द्वारकेचा राणा पांडवा घरी, हो द्वारकेचा राणा पांडवा घरी. सुंदर प्रमाण दिलं सज्जनांनो महाराजांनी. तो भगवान परमात्मा या जगात जर कुठंच सापडला नाही, तो भगवान परमात्मा जर वैकुंठात नसला तर त्या भगवान परमात्म्याचं एक ठिकाण असायचं, सापडायचं. ते ठिकाण म्हणजे ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो भगवान परमात्मा पांडवाच्या घरी राहायचा. आणि सज्जनांनो, आता तो अश्वत्थामा पांडवाला मारण्याकरता त्या ठिकाणी निघाला. सज्जनांनो ऐका, तो अश्वत्थामा पांडवांना मारण्याकरता निघाला. भगवंताला कळालं महाराज, त्या भगवंताला काय कळणार नाही महाराज, त्या भगवंताला सांगितलं तरी कळतं आणि त्या भगवंताला नाही सांगितलं तरी कळतं. त्या भगवंताला कळालं महाराज. आणि मग त्या भगवंत परमात्म्यानं काय केलं पहा, 5ही पांडवाला सांगितलं. 5ही पांडव रोज ज्या महालामध्ये झोपायचे, भगवंतानं 5ही पांडवाला सांगितलं, आज तुम्ही या महालामध्ये झोपायचं नाही, तर आज तुम्ही दुसऱ्या महालामध्ये झोपायचं. आणि दररोज तुम्ही ज्या महालामध्ये झोपतात, या महालामध्ये तुमचे 5 मुलं झोपतील. आणि सज्जनांनो, दररोज पांडव ज्या महालामध्ये झोपायचे, तिथे पांडवाचे मुलं झोपले, पांडव बाजूला झोपले. आणि आता हे अश्वत्थामाला काय माहित, अश्वत्थामा रात्रीच्या वेळेला पांडव झोपले, ते असुरक्षित असतील म्हणून रात्रीच्या वेळेला त्यांना मारण्याकरता दररोज पांडव ज्या महालामध्ये झोपायचे, त्या महालामध्ये तो अश्वत्थामा आता तलवार घेऊन येतो. आणि तलवार घेऊन आल्याच्या नंतर सज्जनांनो, हे कोण आहेत हे त्या ठिकाणी तो पाहत नाही, हे पांडवच आहेत असा तो त्या ठिकाणी समजतो. आणि सज्जनांनो, 5ही पांडवाच्या मुलांच्या मानेवर तलवारी हाणतो आणि 5ही पांडवांच्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतो. आणि 5ही शिर घेऊन 5ही मुलांना मारून तो अश्वत्थामा सज्जनांनो तिथून निघून जातो. आणि निघून गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ होते. आणि सकाळ झाल्याच्या नंतर सज्जनांनो, द्रौपदी माता विचार करते, अरे आज 8 वाजले तरी सुद्धा आपली मुलं का उठले नाही? दररोज 4 वाजता उठणारी आपली मुलं आज 8 वाजले तरी का उठली नसतील? आणि म्हणून सज्जनांनो, ती द्रौपदी माता
आपले 5 मुलं ज्या महालामध्ये झोपलेले आहेत त्यांना उठवण्याकरता त्या महालामध्ये जाऊन पाहते तर त्या महालामध्ये तिला रक्ताचे पाट वाहताना दिसतात आणि रक्ताचे पाट वाहताना दिसल्याच्या नंतर हे रक्ताचे पाट कुठून येतात म्हणून त्या द्रौपदी मातेनं आपल्या 5ही मुलांच्या डोक्यावरचं काढून पाहिलं तर एकाही मुलाला त्या ठिकाणी शिर दिसत नाही 5ही मुलांचे शिर गायब झालेले दिसतात आणि 5ही मुलं त्या ठिकाणी 5ही मुलांचं निधन झालं हे तिच्या लक्षात येते आणि सज्जनांनो त्या द्रौपदी मातेला एवढं दुःख होतं ती द्रौपदी माता छाती बडवते आणि छाती बडू जमिनीवर त्या ठिकाणी ढसा 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 रडते सज्जनांनो कारण आज तिचे 5 अशा प्रकारचे मुलं मारले होते शास्त्रकार सांगतात माता शिशुनाम निधनम सुतानाम निशम्य घोर परितप्यमाना तदा रुदद्वे पुष्प कला कुलांक्षणी ताम सांत्वनाय किरीट माली आपल्या 5 मुलांचं निधन पाहून द्रौपदी माता त्या ठिकाणी धाय मोकलून अशा प्रकारची रडते जिचे पिढे बाळ 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 जिचे पिढे जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ पिढे बाळ जिचे 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 पिढे सुंदर प्रमाण दिलं सज्जनांनो महाराजांनी द्रौपदी मातेचे 5 अशा प्रकारचे मुलं वारलेले आहेत आणि म्हणून ती द्रौपदी माता धाय मोकलून अशा प्रकारची रडते सज्जनांनो ऐका आईचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं ऐका आईचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं ज्या वेळेला महाभारताच्या युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावतो त्याला सुभद्रा माता अभिमन्यूच्या प्रेताच्या जवळ येऊन रडते त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा सुभद्रा मातेले म्हणतात सुभद्रा तू पंडू राजाची सून आहे अर्जुनासारख्या वीराची पत्नी आहे आणि भगवान कृष्ण परमात्म्याची बहीण आहे सुभद्रा रडणं तुला शोभत नाही त्यावेळेला ती सुभद्रा माता भगवान परमात्म्याला म्हणते अरे देवा
मी अर्जुनासारख्या वीराची पत्नी रडत नाही, मी पंडू राजाची सून रडत नाही, मी भगवान कृष्ण परमात्म्याची बहीण रडत नाही रे देवा, मी अभिमन्यूची माय रडते. पुत्र मेल्याच्या नंतर आईला किती दुःख होते हे तुला आज कळणार नाही. पुढच्या जन्मामध्ये तू कोणाची तरी आई हो, आणि तुझा सुद्धा असा एकुलता एक मुलगा युद्धामध्ये मरण पाहू दे, मग तुला कळन पुत्र मेल्याच्या नंतर आईला काय दुःख होते. कारण किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. सज्जनांनो, आईचं आणि मुलाचं काय नातं असते हे आई झाल्याशिवाय त्या ठिकाणी कळणार नाही. आणि म्हणून द्रौपदी माता धाय मोकलून त्या ठिकाणी रडते. आणि द्रौपदी माता धाय मोकलून रडत असताना किरीटमाली नावाचा अर्जुन येतो. खरं सांगू तुम्हाला सज्जनांनो, मायबापाचं खूप प्रेम असतं रे आपल्या मुलावर. मायबापाचं खूप प्रेम असतं आपल्या मुलावर. परंतु सज्जनांनो, म्हाताऱ्या वयामध्ये हे मुलं त्या मायबापाला सांभाळत नाहीत, त्यावेळेला त्या मायबापाला खूप दुःख होते. पण लक्षात ठेवा तरुण पिढींनो, जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा. कारण कुत्र्याला यशीच्या रूम मध्ये बसून भाकर द्या, कुत्र चावल्याशिवाय राहणार नाही. मायबापाला फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाहीत, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाहीत. सज्जनांनो, ही मायबापाची त्या ठिकाणी मुलावर प्रेमाची अशा प्रकारची ताकद असते. आई वडिलांचं खूप प्रेम असतं मायबापावर, सांगता येत नाही. सांगण्याकरता माझ्याकडं भरपूर आहे, परंतु आपल्याकडे वेळ त्या ठिकाणी कमी आहे. जसा प्रसंग आला असा आपण त्या ठिकाणी सांगत जाऊ सज्जनांनो. आणि म्हणून द्रौपदी माता धाय मोकलून रडते. आणि धाय मोकलून रडत असताना किरीटमाली नावाचा अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि द्रौपदीचं सांत्वन करतो. रडू नको द्रौपदी, रडू नको द्रौपदी. ज्या अश्वत्थाम्यानं आपल्या 5 मुलांना मारलेला आहे ना, त्या अश्वत्थाम्याला आम्ही पकडून आणतो. आणि असं म्हणून सज्जनांनो, ती द्रौपदी माता, भीम आणि अर्जुन त्या अश्वत्थाम्याला पकडतात. आणि पकडल्याच्या नंतर द्रौपदी मातेच्या समोर त्या ठिकाणी उभं करतात. आणि द्रौपदी मातेच्या समोर उभं केल्याच्या नंतर भीम आणि अर्जुन द्रौपदी मातेला म्हणतात, हे पाय द्रौपदी, ज्या अश्वत्थाम्यानं आपलं 5 मुलं मारलेली आहेत ना, त्या अश्वत्थाम्याला आम्ही पकडून आणलं, सांग आता याचं काय करायचं. तर काय विचारलं भीमाने अर्जुनानं? भीम आणि अर्जुन द्रौपदी मातेला म्हणतात, द्रौपदी, ज्या नालायक अश्वत्थाम्यानं आपले 5 मुलं मारलेले आहेत ना, त्या अश्वत्थाम्याला आम्ही पकडून आणलं, सांग याचं काय करायचं. सज्जनांनो, त्याला द्रौपदीच्या मुखातले शब्द आहेत. द्रौपदी माता म्हणते, मुच्यता 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 मेष ब्राह्मणो नितराम गुरो मा रोदिष्य जननी गौतमी पती देवता. याला सोडून द्या, याला सोडून द्या, याला सोडून द्या. कारण पुत्र मेल्याच्या नंतर आईला किती दुःख होते. या नालायक अश्वत्थाम्याने माझे 5 मुलं मारल्याच्या नंतर मला कळालं. आणि आता तुम्ही जर या अश्वत्थाम्याला मारलं तर या नालायक अश्वत्थाम्याला काही वाटणार नाही. पण या अश्वत्थाम्याच्या आईचं नाव गौतमी आहे. त्या गौतमी मातेचा हा एकुलता एक मुलगा अशा प्रकारचा आहे. आणि पुत्र मेल्याच्या नंतर मला जे दुःख झालं, हेच दुःख या नालायक अश्वत्थाम्याच्या आईला होणार आहे. म्हणून याच्या आईला माझ्यासारखं दुःख होऊ नाही. म्हणून तुम्ही काय करा, याला सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. काय विचार आहे महाराज, काय विचार आहे महाराज. पहा बरं, वास्तविक मला सांगा, एखाद्या माणसानं जर आपली खराबी केली तर आपण त्याच्याबद्दल चांगलं बोलू का हो? बोला 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 बोला. एखाद्या माणसानं जर आपली खराबी केली तर आपल्याला असं वाटेल का त्याचं चांगलं होईल? अहो, आपण तर या वृत्तीचे लोक आहोत. आपली बिडी पेटण्याकरता दुसऱ्याची सुडी जळाली तरी चालते, पण आपली बिडी पेटली पाहिजेत. बरोबर आहे का नाही? मी नेहमी सांगत असतो सज्जनांनो, या कलियुगातल्या लोकांच्या अंतःकरणामध्ये अरे एकमेकाविषयी किती अशा प्रकारचा दोष भरला. संदीप महाराज, या कलियुगातले लोक स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत, तर या कलियुगातले लोक दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून दुःखी आहेत. आपल्या शेतामध्ये आपल्याला सोयाबीनचे, हरभऱ्याचे, हळदीचे 9 पोते झाले म्हणून लोक दुःखी नाहीत, शेजाऱ्याला 10 झाले म्हणून लोक दुःखी आहेत. हे मी सांगत नाही, आमचे माऊली सांगतात, पुढीलाचे सुख देखनियाचे होय मिख आणि जळे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती.
दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून जळणारे लोक या कलियुगामध्ये अशा प्रकारचे आहेत. आणि म्हणून सज्जनांनो, या द्रौपदी मातेचा विचार पहा ना. वास्तविक मला सांगा, या अश्वत्थाम्यानं द्रौपदी मातेचे 5 मुलं मारलेली आहेत. अरे अर्जुनासारख्या वीरानं आणि भीमासारख्या वीरानं आता त्या अश्वत्थाम्याला पकडलेला आहे. द्रौपदीच्या मुखातला फक्त शब्द निघण्याची गरज होती, याला मारून टाका म्हणून. मला तिथंच त्याची माती झाली असती. परंतु सज्जनांनो, द्रौपदीच्या मुखातले शब्द आहेत, पुत्र मेल्याच्या नंतर मला जे दुःख झालं, हे दुःख या अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये म्हणून तुम्ही याला काय करा, सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. परंतु सज्जनांनो ऐका, द्रौपदी माता म्हणते सोडून द्या, पण भीम आणि अर्जुन सोडून द्या म्हणत नाहीत. त्या द्रौपदीचे विचार आहेत महाराज. वास्तविक द्रौपदी मातेनं जो विचार आत्ता केला, हाच विचार अगोदर दुर्योधनानं करायला पाहिजे होता, की आपले 100 भाऊ मेल्याच्या नंतर आपलं जसं वाटोळं झालं असंच वाटोळं या पांडवाचे 5 भाऊ मेल्याच्या नंतर यांचं होईल, मग आपलं झालं तर हो द्या, पण पांडवाचं होऊ नये असा विचार दुर्योधनानं करायला पाहिजेत होता. पण दुर्योधनानं असा विचार केला नाही, म्हणून दुर्योधनाला दुर्जन म्हणतात. आणि आपल्याला झालेलं दुःख हे अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये हा विचार द्रौपदी मातेनं केला, म्हणून द्रौपदी मातेला सज्जन म्हणतात. सज्जनांनो ऐका, अरे सज्जन कोणाला म्हणतात आणि दुर्जन कोणाला म्हणतात? दुसऱ्याच्या सुखामध्ये ज्याला सुख पटते. सज्जन कोणाला म्हणतात आणि दुर्जन कोणाला म्हणतात? दुसऱ्याच्या सुखामध्ये ज्याला सुख भेटतं आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये ज्याला दुःख भेटतं त्याला सज्जन म्हणतात. दुसऱ्याच्या सुखामध्ये ज्याला दुःख भेटतं आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये ज्याला सुख भेटतं त्याला दुर्जन म्हणतात. अलग लक्षात, त्याला दुर्जन म्हणतात. आणि म्हणून सज्जनांनो, द्रौपदी मातेने असा विचार केला आणि द्रौपदी माता म्हणते याला मारू नका. भीम आणि अर्जुन म्हणतात नाही याला मारायचं. भीम आणि अर्जुन म्हणतात मारायचं. द्रौपदी माता म्हणते मारायचं नाही. भीम आणि अर्जुन म्हणतात मारायचं. मग आता निर्णय काय लावायचा? एक म्हणते मारायचं, दोघं. एक म्हणते मारायचं नाही, दोघं म्हणतात मारायचं. मग आता निर्णय लावायचा. मग निर्णय लावण्याकरता कुठं जायचं? कोर्टामध्ये जायचं. आणि कोर्ट म्हणजे कोणतं होतं? कोर्ट म्हणजे साक्षात भगवान कृष्ण परमात्मा. आणि मग महाराज भीम, अर्जुन आणि द्रौपदी माता भगवान कृष्ण परमात्म्याकडे जातात आणि भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतात, भीम आणि अर्जुन म्हणतात, का हो देवा, या नालायक अश्वत्थाम्यानं आमचे 5 अशा प्रकारचे मुलं मारलेले आहेत आणि म्हणून मी आणि भीम त्या ठिकाणी म्हणतो या अश्वत्थाम्याला मारायचं. आणि द्रौपदी माता म्हणते याला मारायचं नाही. मग तुम्ही सांगा याला मारायचं का नाही? तर काय म्हणतात भीम आणि अर्जुन? भीम आणि अर्जुन म्हणतात देवा, भीम आणि अर्जुन म्हणतात याला मारायचं अश्वत्थाम्याला. आणि द्रौपदी माता म्हणते मारायचं नाही. मग नेमकं तुम्हीच सांगा याला मारायचं का नाही? तर सज्जनांनो ऐका, त्यावेळेला भगवान परमात्म्यानं निर्णय दिला. काय निर्णय दिला भगवान परमात्म्यानं? भगवान परमात्मा म्हणतात, अरे ब्रह्मबंधूर्न हंतव्य अतताई वरदान. भगवान परमात्मा म्हणतात, ज्या माणसानं त्या ठिकाणी अत्याचार केलेला आहे, ज्या माणसानं त्या ठिकाणी चूक केलेली आहे, त्या माणसाला दंड भेटलाच पाहिजेत. आणि ज्या माणसानं त्या ठिकाणी चूक केलेली आहे त्याला दंड भेटला पाहिजे. या अश्वत्थाम्यानं त्या ठिकाणी चूक केली म्हणून तुम्ही याला मारा. पण ब्राह्मणाला मारल्याच्या नंतर माणसाला पाप भेटत असते आणि हा अश्वत्थामा ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही याला सोडून द्या. काय सांगितलं भगवान परमात्म्यानं? आलं का तुमच्या लक्षात? ऐका, पहा बरं का, भगवान परमात्म्यानं किती महत्वाचं वाक्य वापरलं. भगवान परमात्मा काय म्हणतात? अरे ब्रह्मबंधूर्न हंतव्य अतताई वरदाहन. भगवान परमात्मा म्हणतात, ज्या माणसानं अन्याय केला त्या माणसाला दंड दिलाच पाहिजे. या अश्वत्थाम्यानं तुमचे 5 मुलं मारले ना, मग याला तुम्ही मारा. पण ब्राह्मणाला मारल्याच्या नंतर माणसाला पाप लागत असते आणि हा अश्वत्थामा ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही याला सोडून द्या. मला सांगा बरं, आता काय करायचं? एकीकडे भगवान परमात्मा मारा म्हणतात आणि एकीकडे भगवान परमात्मा याला सोडून द्या म्हणतात. त्यावेळेला भीम आणि अर्जुन म्हणतात, अहो देवा, बस झाले तुमचे नाटकं. तुम्ही गोकुळात हेच केलं, इकडे एक बोलायचं तिकडे एक बोलायचं. तुम्ही सरळ सांगा काय करायचं? एक तर तुम्ही आम्हाला काय केलं, जेवणाचं आमंत्रण दिलं, जेवणाकरता भजे वडे गुलाबजामू बालुशाही केली आणि ताटावर बसल्यावर म्हणता आज एकादश आहे. मग जेवणाकरता कशाला बोलवलं? हा, मग जेवणाकरता कशाला बोलवलं?
तुम्ही एक सांगा त्या ठिकाणी, याला मारायचं का सोडायचं? त्याला भगवान परमात्मा म्हणतात, अरे बाबा हा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाला मारल्याच्या नंतर, गुरुपुत्राला मारल्याच्या नंतर माणसाला पाप लागत असते, म्हणून तुम्ही याला सोडून द्या. पण यानं अत्याचार केला, अन्याय केला, म्हणून तुम्ही याला मारा. पण कसं मारा? शास्त्र सांगते, शहाण्या माणसाचा अपमान हा त्याच्या मरणास समान असतो. शास्त्र सांगते, शहाण्या माणसाचा अपमान हा त्याच्या मरणास समान असतो. म्हणून तुम्ही काय करा, याच्या डोक्यामध्ये एक मणी अशा प्रकारचा आहे, तुम्ही याच्या डोक्यातला मणी काढा आणि तो मणी काढल्याच्या नंतर हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पागल होऊन त्या ठिकाणी या भूतलावर फिरत राहील, म्हणजे याचा अपमान होईल आणि याचा तो अपमान याच्या मरणास समान अशा प्रकारचा होईल. म्हणून तुम्ही अश्वत्थाम्याच्या मस्तकातला मणी काढा. आणि असं भगवंतानं सांगितल्याच्या नंतर महाराज भीमानं आणि अर्जुनानं त्या अश्वत्थाम्याच्या डोक्यातला मणी काढला आणि मणी काढल्याच्या नंतर त्याला सोडून दिलं. सोडून दिल्याच्या नंतर ऐकानं तो अश्वत्थामा थोडा लांब गेला आणि लांब गेल्याच्या नंतर आपल्या इकडे एक मन आहे पहा. आता वास्तविक या अश्वत्थाम्यानं केवढा मोठा घोर अपराध केला होता. विशाल बुवा, सचिन बुवा, केवढा मोठा घोर अपराध केला होता. अरे पांडवाचे 5 मुलं मारले होते, तरी सुद्धा महाराज पांडवांनी याच्या फक्त डोक्यातला मणी काढला, म्हणजे याच्यावर उपकार केले का नाही हो? हा, याच्यावर उपकार केले का नाही? पण आपल्या इकडं एक मन आहे पहा, लातो का भूत बातोशी नाही मानता. हा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. बरोबर आहे ना? आपल्या इकडे एक मन आहे. आणि म्हणून सज्जनांनो, हा अश्वत्थामा रस्त्यानं चालला, थोडा लांब गेला आणि थोडा लांब गेल्याच्या नंतर या अश्वत्थाम्यानं मनातल्या मनात विचार केला, म्हणे जाऊ द्या, आपण 5 पांडवांना जरी मारू शकलो नाही तरी 5 पांडवाच्या वंशाचा एकच दिवा आता शिल्लक आहे आणि तो सुद्धा गर्भामध्ये वाढत आहे. मग आपण काय करू आता? आपण पांडवाला जरी मारू शकलो नाही तरी पांडवाच्या वंशाच्या दिव्याला काय करू? मारून टाकू. आणि सज्जनांनो ऐका, पांडवाच्या वंशाचा एकच दिवा शिल्लक होता गर्भामध्ये. आणि तो कोणाच्या गर्भामध्ये होता हो? बोला 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 बोला, सांगता येईल कोणाला? पांडवाच्या वंशाचा एकच दिवा शिल्लक होता, तोही गर्भामध्ये होता, अजून जन्माला सुद्धा आला नव्हता. तो कोणाच्या गर्भामध्ये होता? बोला 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 बोला, सांगता येईल कोणाला? सज्जनांनो ऐका, पांडवापैकी 3 नंबरचा पांडवाचा भाऊ, त्याचं नाव अर्जुन. त्या अर्जुनाला 2 पत्न्या होत्या, एक द्रौपदी आणि दुसरी अर्जुनाची पत्नी, तिचं नाव सुभद्रा. त्या सुभद्रेला त्या ठिकाणी अभिमन्यू नावाचा मुलगा होता. त्या अभिमन्यूची पत्नी, तिचं नाव उत्तरा अशा प्रकारचं होतं. आणि ज्या वेळेला तो अभिमन्यू युद्धामध्ये मरण पावतो त्यावेळेला त्या अभिमन्यूची पत्नी म्हणजे उत्तरा ही गरोदर अशा प्रकारची असते. आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये या पांडवाच्या वंशाचा एकच दिवा शिल्लक असतो. बाकी द्रौपदी पासून 5 झालेले जे द्रौपदीची मुलं आहेत, हे तर अश्वत्थाम्यानं आता मारलेच होते. हा, भीमाला सुद्धा 2 पत्न्या होत्या. भीमाला सुद्धा 2 पत्न्या होत्या. जी दुसरी पत्नी होती भीमाची, तिचा जो घटोत्कच नावाचा मुलगा होता, तो सुद्धा युद्धामध्ये मरण पावला होता. म्हणजे पांडवाच्या वंशाचा एकच दिवा आता शिल्लक होता आणि तो सज्जनांनो उत्तरेच्या गर्भामध्ये अशा प्रकारचा होता. आणि तो म्हणजे पांडवाचा नातू अशा प्रकारचा होता. आणि या अश्वत्थाम्यानं विचार केला, आता आपण काय करायचं? या पांडवाच्या वंशाच्या दिव्यालाच मारून टाकायचं. आणि म्हणून सज्जनांनो त्या अश्वत्थाम्यानं आपल्या मंत्र सामर्थ्याच्या जोरावर ब्रह्मास्त्र निर्माण केलं आणि ते ब्रह्मास्त्र सज्जनांनो उत्तरेच्या गर्भावर सोडलं पांडवाचा वंशाचा दिवा मारण्याकरता. आणि ते ब्रह्मास्त्र वाऱ्याच्या वेगानं अग्नीच्या ज्वाळा घेऊन त्या ठिकाणी उत्तरेच्या गर्भातल्या पांडवाच्या वंशाच्या दिव्याला मारण्याकरता वाऱ्याच्या वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि जसं जसं ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाच्या जवळ येते सज्जनांनो, तसं तसं त्या उत्तरेच्या गर्भाचा 10 वाढतो. उत्तरेच्या गर्भाचा 10 चालू होतो. उत्तरेला त्या ठिकाणी त्रास अशा प्रकारचा होतो. उत्तरेच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी आग अशा प्रकारची होते. आणि उत्तरेच्या लक्षात येते की माझ्या गर्भावर आता काहीतरी संकट आलं. उत्तरा विचार करते, लाख मेले ते चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आपण मेलो तरी चालल पण पांडवाचा वंशाचा दिवा जगला पाहिजे. आणि म्हणून सज्जनांनो उत्तरेच्या लक्षात आलं
काय कराव काय कराव काय कराव. आणि मग उत्तरेच्या लक्षात आलं आता या संकटातून आपल्याला सोडवणारा दुसरा तिसरा कोणीच नाही. या संकटातून सोडवणारा फक्त तो भगवान परमात्मा आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या. महाराज त्या उत्तरेच्या लक्षात आलं आणि उत्तरेच्या लक्षात आल्याच्या नंतर त्या उत्तरेनं त्या भगवान परमात्म्याचा धावा केला. कृष्णा एक वेळ करी या दुखा वेगाळ, एक वेळ करी या दुखा वेगाळ, एक वेळ करे या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखा वेगाळ, एक वेळ करी या दुखा एक वेळ करे या दुखा वेगळे. उरताच जाळे उन्हाळे, उरताच जाळे आठवीन पाय हा माझा नवसा, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा सुंदर प्रमाण दिलं सज्जनांनो महाराजांनी. त्या उत्तरेच्या लक्षात आलं की आता त्या भगवान परमात्म्याच्या शिवाय आपल्याला कोणी सोडवणार नाही. आणि म्हणून सज्जनांनो त्या उत्तरेनं भगवान परमात्म्याचा धावा चालू केला. हे भगवान परमात्मा एक वेळ करी या दुःखा वेगळे आणि दुरितांचे जाळे उगवूनी. सज्जनांनो त्या उत्तरेनं भगवान परमात्म्याचा धावा चालू केला आणि उत्तरेनं भगवंताचा धावा चालू केल्याबरोबर भगवंताच्या लक्षात आलं की उत्तरेच्या गर्भातल्या पांडवाच्या वंशाच्या दिवाचा आपल्याला रक्षण करावं लागणार. आणि भगवान परमात्मा महाराज ताबडतोब उत्तरेच्या जवळ हजर झाले. आणि उत्तरेच्या जवळ हजर झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने संदीप महाराज बारीक छोटस अशा प्रकारचं रूप घेतलं आणि छोटस रूप घेऊन भगवान परमात्मा उत्तरेच्या गर्भामध्ये गेले. आणि उत्तरेच्या गर्भामध्ये गेल्याच्या नंतर या अश्वत्थाम्यानं सोडलेलं ब्रह्मास्त्र ज्या दिशेनं उत्तरेच्या गर्भाकडे येऊ लागलं, भगवान परमात्म्यानं त्या दिशेनं आपलं सुदर्शन चक्र आडवं लावलं. आणि सज्जनांनो सुदर्शन चक्र आडवं लावलं. ते ब्रह्मास्त्र त्या उत्तरेच्या गर्भाच्या जवळ आलं. त्या ब्रह्मास्त्रानं उत्तरेच्या गर्भामधल्या भगवान परमात्म्याच्या सुदर्शन चक्राला पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर महाराज त्या ब्रह्मास्त्रानं त्या भगवान परमात्म्याच्या सुदर्शन चक्राचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन ते ब्रह्मास्त्र तिथून तसंच वापस अशा प्रकारचं गेलं. आणि माझ्या भगवान परमात्म्यानं सज्जनांनो उत्तरेच्या गर्भातलं आपल्या सुदर्शन चक्राच्या द्वारा रक्षण केलं. सज्जनांनो ऐका, तुम्ही आता कथा ऐकली, पण या कथेतला सिद्धांत काय आहे? एखाद्या वेळेला आपल्यावर असं संकट आलं की ज्या संकटातून आता आपल्याला कोणी सोडवणार नाही, आपलं मनुष्यबळ त्या ठिकाणी आता संपूर्ण अशा प्रकारचं जाईन, आपले सर्व प्रयत्न त्या ठिकाणी असह्य अशा प्रकारचे झाले, त्यावेळेला तुम्ही माझ्या भगवान परमात्म्याचं
नाभीपासून त्या ठिकाणी भजन करा, नाभीपासून माझ्या भगवान परमात्म्याला आवाज द्या. माझा भगवान परमात्मा तुमच्या ठिकाणी येऊन तुमच्यावरचं आलेलं संकट आपल्या सुदर्शन चक्राच्या द्वारा नाहीस केल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्या भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे. अरे पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊन दी सीन आणि आड घाली सुदर्शन. माझा भगवान परमात्मा सुदर्शन चक्र घेऊन आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे सज्जनांनो. म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्यावर संकट येईल त्या त्यावेळेला माझ्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं. सज्जनांनो ऐका, अरे आतापर्यंत आमच्या साधू संत, जेवढ्या साधू संतांनी भजन केलं महाराज, या साधू संतावर आलेलं सगळं संकट माझ्या भगवान परमात्म्यानं दूर केलं. सज्जनांनो ऐका, अरे भजन केलेल्या माणसावरचं संकट तो भगवान परमात्मा का दूर करणार नाही? लग्न झाल्याच्या नंतर पत्नी एकदा पतीचं नाव घेते तर आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी पतीवर पडते. मग जे भक्त त्या भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस भजन करतात, त्या भक्तावर जर संकट आलं तर तो भगवान परमात्मा वैकुंठात का झोपा काढतो का? नाही महाराज, माझ्या भक्ताचं रक्षण करण्याकरता पृथ्वी तलावर येतो. त्या भगवान परमात्म्याचे महाराज ब्रीद अशा प्रकारचा आहे, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारे. हे त्या भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे. आणि सज्जनांनो, द्रौपद्या उत्तरेच्या गर्भातील परीक्षितीचं भगवान परमात्म्याचं रक्षण केलं. आणि रक्षण केल्याच्या नंतर सज्जनांनो आता सुखरूप त्या ठिकाणी सज्जनांनो उत्तरेच्या गर्भातून पांडवाचा वंशाचा दिवा जन्माला आला. आणि जन्माला आल्याच्या नंतर आता त्या मुलाला 12 दिवस झाले. आणि 12 दिवस झाल्याच्या नंतर सज्जनांनो त्या मुलाचं नाव ठेवलं. काय नाव ठेवलं? शितारपुड्या खाणारा राजू? नाही 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 नाही. मग काय ठेवलं त्या मुलाचं नाव? सज्जनांनो ऐका, भगवान परमात्म्याने उत्तरेच्या गर्भामध्ये त्या पांडवाच्या नातवाचं परीक्षण केलं म्हणून त्या मुलाचं नाव परीक्षिती ठेवलं. आलं लक्षात? त्या मुलाचं नाव परीक्षिती ठेवलं. आणि सज्जनांनो आता तो पांडवाचा वंशाचा दिवा आनंदानं मोठा होऊ लागला. आणि मोठा झाल्याच्या नंतर आता तो पांडवाचं राज्य कसं सांभाळतो याची सुद्धा सुंदर कथा या भागवतामध्ये अशा प्रकारची आलेली आहे. त्याही कथेचा आपल्याला विचार करायचा. पण त्या कथेचा विचार आता आपल्याला आत्ता करायचा नाही, तर आपली मनातल्या सुट्टीची वेळ झाली. आता त्या ठिकाणी सर्वांना 20-25 मिनिटं त्या ठिकाणी सुट्टी आणि 25 ते 30 मिनिटानं पुन्हा त्या ठिकाणी कथेला सुरुवात होईल.